दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आपण बऱ्याच वेळेस डिस्कवरी चॅनलला बघतो किंवा इतर काही व्हिडिओ बघतो प्राण्यांच्या बाबतीत. त्या प्राण्यांवर काहीतरी टेस्ट करण्यासाठी ते त्यांना अगोदर इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतात. मग त्यांना घेऊन जातात, त्यांना काही काळ पिंजऱ्यामध्ये ठेवतात, त्यांच्या काही टेस्ट केल्या जातात आणि नंतर त्यांना जंगलामध्ये आणून सोडलं जातं. काही वेळा आपण बघतो की कुठेतरी साप पकडणारे असतात, ते त्यांना पकडून काही वेळा बऱ्याच वेळेस ते त्या पिशवीमध्ये बांधून ठेवतात आणि नंतर मग जंगलामध्ये जाऊन ते त्यांना सोडून देतात. ह्या प्राण्यांना जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं त्यांच्याकडे, तर ज्यावेळेस त्यांना सोडलं जातं त्यावेळेस ते आजूबाजूला बघतात, एकाच जागी बसून राहतात किंवा एकाच जागी थांबतात. त्यांना समजत नाही की खरोखर आपल्याला सोडलेलं आहे की आपण अजूनही पिंजऱ्यामध्ये आहोत किंवा आपल्याला पकडून ठेवलेलं आहे. मग थोडासा वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर त्यांना समजतं की होय, आपण मोकळे झालो आहोत आणि मग ते तिथून निघून जातात. मनुष्याच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ज्यावेळेस देव आम्हाला पापापासून मुक्त करतो, परंतु तरीही सुद्धा ज्या जुन्या सवयी आहेत, आपलं जुनं वागणं आहे, ते आपलं हळूहळू जातं, एकदम जात नाही. आपल्याला वाटतं अजूनही आपण सैतानाच्या ताब्यात आहोत, सैतानाच्या पाशामध्ये आहोत. परंतु एवढा वेळ आम्हाला सैतानाने पकडून ठेवलेलं असतं, त्यामुळे ती निघून जायला आपल्या जीवनामधून ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो. आणि आपल्याला वाटतं की सैतान आपल्याला कधीच सोडणार नाही. परंतु बघा, रोमकरास पत्र याचा 18व्या अध्यायामध्ये पाऊल काय म्हणतो, रोमन्स चॅप्टर 8, पाऊल म्हणतो की येशूने आम्हाला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केलं आहे, आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, आम्हाला सोडवलेलं आहे. आजच्या आमच्या जीवनामध्ये रोज आम्ही पवित्र शास्त्र वाचण्याने, प्रार्थना केल्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देव आम्हाला स्वच्छ करतो, देव आम्हाला पापापासून मुक्त करतो आणि त्याच्या जीवनामध्ये तो आम्हाला जगायला शिकवतो. त्याने आमची बंधने जी आहे ही मोकळी केली आहेत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृष्ण शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 36वा वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 8 अँड वर्स 36. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.